नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे भागाकार. तर भागाकाराला सुरुवातीमध्ये आपण पहा तर बेसिक गोष्टी बघू, सोपी, ठीक आहे ना. त्यानंतर आपण काठिण्य पातळीची गणितं बघू, ठीक आहे. तर पहा, सुरुवातीला प्रकार नंबर 1, त्याच्यामध्ये 2 गणितं दिले आहेत. हे आपल्याला सोडून घ्यायच्या अगदी साध्या पद्धतीने, ठीक आहे ना. तर पहा, आता ही जी संख्या खूप मोठी दिसत आहे, मग बाजूला खाली आपण लिहून घेऊ. पहा, 43,535 ही संख्या आहे आणि याला कितीने भागायचे आपल्याला? 5ने. ओके. तर पहा, 5ने 4ला भाग जात नाही, मग या दोघांना द्या, म्हणजेच काय, 5 8 40. ठीक आहे. आता मला सांगा, या 43मधून 40 गेले, राहिले किती? 3. हा इथला 5 घेतोय. गेलं लक्षात? मला सांगा, 5 7 35 हा पूर्ण भाग गेला, राहिला काय इथे? 0 0. त्यानंतर हा 3 इथे घेतो. मला सांगा, 3ला भाग जातो का? नाही जात. मग जात नाही म्हणून या 3चा काही मोबदला द्या, 0. ओके. परत आता 5 घेतोय. आता मला सांगा, या ठिकाणी किती आले? 35. मग 5 7 किती झाले? हे 35. मग मला सांगा, या ठिकाणी काय बाकी राहिले? तर 0. येईल लक्षात? म्हणजेच आपलं उत्तर काय? 8707. येईल लक्षात? साध्या पद्धतीने सोडवलेलं गणित आहे. त्यानंतर बाजूचं गणित सोडू. आता पहा, आपण ही संख्या लिहून घेतो, 11,952. भागाकारात काय पाहिजे आपल्याला? 12. ओके. चला लक्ष द्या. 12 9 108. 12 9 किती? 108. आता मला सांगा, 119मधून 108 वजा करायचे आपल्याला, म्हणजे 9मधून 8 गेले, 1 राहिला, 1मधून 0 गेला, 1 राहिला, आणि 1मधून 1 गेला, 0 राहिला. बस झाल्यात. किती बाकी राहिले? 11. आता परत वरचा हा 5 इथे घेतोय, परत 9ने भाग जातो. पहा, 12 9 108. येईल लक्षात? मला सांगा, 115मधून 108 गेले, राहिले किती? 7. ठीक आहे ना. त्यानंतर हा आता उरलेला काय? हा 2 घेतोय. मग 12 सकम हे किती झाले? 72. म्हणजे याचा अर्थ हा पूर्ण भाग जातो कितीने? 996. येईल लक्षात? अतिशय साध्या पद्धतीने हे दोन्ही गणित सोडवले आहे. चला, याच्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार बघू आता आपण प्रकार नंबर 2 मध्ये. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 2, प्रश्न क्रमांक 1 आणि हा दुसरा. याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहे. आता यामध्ये गुणाकार आणि भागाकार अशी दोन्ही क्रिया दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे ना. तर सोडून घेऊ. पहा, ज्या ज्या संख्येला भाग जाते त्या त्या संख्येला देऊन द्या. सुरुवातीला पहा, इथे दिसत आहे 12 1 12 आणि 12 त्रिक 36. येईल लक्षात? परत कुठे भाग जाते असं वाटत आहे आपल्याला? 4ने भाग देतो. पहा, या ठिकाणी 4 2 8 आणि 4 1 4 हा कटला. ओके. त्यानंतर इथे भाग जातो 4ने, 4 2 8 1 राहिला, आणि 4 त्रिक किती? 12 हा कटला. येईल लक्षात? आता बघा, हा 23 आणि हा 23 दिसत आहे आपल्याला. 23 कटला. येईल लक्षात? आता 21ने इकडे कुठे भाग जाईल का? तर देऊन पाहू. 7ने भाग देऊन पाहू. पहा, 7 त्रिक 21, 7 2 14 आणि 7 1 7, म्हणजे हाही कटला. येईल लक्षात? आता पहा, हा 3 आणि हा 3 कटते. पहा, हा 3 आणि हा 3 कटला, राहिला काय? फक्त 21. येईल लक्षात? म्हणजे एवढ्या मोठ्या गणिताचं आपलं उत्तर काय आलं? फक्त 21. येईल लक्षात? चला, हे लिहून टाका, व्यवस्थित नोट करा. त्यानंतरचं हे गणित सोडू आता आपण. पहा, परत 12ने भाग देऊ. या ठिकाणी पहा, भाग जातो 12 1 12 आणि 12 2 24. इथे दिसत आहे. पहा, 16 1 16 16 2 32. ठीक आहे. त्यानंतर 8 1 8 8 8 64. ओके. त्यानंतर 4 1 4 आणि 4 2 8. बस झाला आहे. 2 गुणिला 2 गुणिला 2 हे बाकी राहिले आहेत. तर पहा, 2 2 4 आणि 4 2 8 हे झालं आपलं उत्तर किती? फक्त 8. येईल लक्षात? या गणिताचं उत्तर मिळालं तुम्हाला 21 आणि या गणिताचं मिळते तुम्हाला किती? तर 8. व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, हा प्रकार क्रमांक हा तिसरा, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे? 40 या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या किती? एकूण विभाजक म्हणजे काय? भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत एकूण? कोणत्याला? 40ला भाग जाणाऱ्या संख्या बघायच्या आहेत. पहा, लक्ष द्या. कशा पद्धतीने सोडून घ्यायचं याला? हा 40 पहिले लिहून घ्यायचा. ओके. 40ला 1ने भाग जातो का? जातो. 1ने कोणत्याही संख्येला भाग जात असतो, ठीक आहे ना. म्हणजे काय लिहिलं मी? 40 भागेला 1, म्हणजे उत्तर काय राहिले या ठिकाणी? 40. ओके. आता एकामागे 1 जायचं, म्हणजेच काय? 40ला 2ने भाग जाते का? पहा, 1 झाल्यानंतर 2 येतो, ठीक आहे ना. म्हणजेच काय? जातो. या ठिकाणी उत्तर येईल आपलं 20. त्यानंतर 40 लिहा. परत 40ला 3ने भाग जातो का? नाही जात. 40ला 4ने जातो. पहा, 40ला 4ने जातो. 4 1 4, म्हणजे इथे किती राहिले? 10. त्यानंतर परत 40 लिहितो या ठिकाणी मी. 40ला 5ने भाग जातो का? जातो. 5 8 40. या ठिकाणी लिहिले मी 8. 5 8
40. त्यानंतर आता 40 लिहितोय परत. 40ला 6ने भाग जातो का? नाही. 5 नंतर काय तो 6. 6ने जातो का? नाही. 7ने जातो का? नाही. 8ने जातो का? जातो. पहा हे लिहून घेतोय मी 8. आता पहा 8 पंच 40. मग विभाजक पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल 5ने विभागला आपण तर 8 आलं. मग या ठिकाणी पहा 8ने विभागलं तर 5 आलं. मग हे सारखे सारखे झाले ना विभाजक. मग इथून हे गणित काढून टाकायचं. सारखे सारखे जिथून होते. आता याच्यानंतर विभाजक जे काही राहील हे सारखे सारखेच राहणार आहे. येईल लक्षात तुमच्या. मग आता विभाजक किती तर पहा 1ने भाग जातो आणि 40ने जातो. जसं 40ला 1ने भागलं तर 40 राहते आणि 40ला 40ने भागलं तर 1 राहते. म्हणजे दोन्ही विभाजक झाले. हे 2 झाले, हे 2 आणि हे 2. म्हणजे एकूण विभाजक किती तर पहा हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7 आणि हा 8. म्हणजे विभाजक जर किती म्हटलं तर किती राहील हे विभाजक हे झाले आपले 8. परत एक प्रश्न विचारला जाते आपल्याला की विभाजकाच्या जोड्या किती. विभाजकाच्या काय जोड्या किती. मग त्याचं उत्तर काय राहील. जोड्या म्हणजे काय तर ही एक जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी, ही आणि ही. किती झाले 1 2 3 4. म्हणजे हे 4 उत्तर याचं राहील. जे विभाजक राहते ना त्याच्या निम्मे काय राहते विभाजकाच्या जोड्या राहते. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर तोच तिसरा, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा आलाय. काय म्हणतात 48 या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या किती. आता त्याच पद्धतीने विभाजक काढून घेऊ परत आपण. पहा हा 48 लिहून घेतोय मी. 48ला 1ने भाग जातो तर उत्तर काय येते 48. 1ने भाग जातच असतो. ठीक आहे. चला त्यानंतर 48ला 2ने भाग जातो का? जातो, कारण समसंख्या आहे म्हणून जाणारच आहे. तर याचे निम्मे किती तर हे राहिले 24. ओके. त्यानंतर परत 48ला 3ने भाग जातो का तर जातो. पहा लक्ष द्या 3 1 3 याच्यातला 1 राहिला. 3 सक 18 16ने भाग गेला. येईल लक्षात. चला त्यानंतर हा 48ला 4ने भाग जातो का? जातो. तर पहा 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे किती झाले ते 12. आता 48ला 5ने भाग जातो का? पहा 5ने जात नाही. ठीक आहे ना. 6ने जातो का? नाही जात. 7ने जातो का? नाही जात. 8ने जातो का? जातो. ठीक आहे ना. हे बघा 8 सकम 48 येईल लक्षात. आता पहा 8ने गेल्यानंतर 9ने जातो का? नाही जात. 10ने जातो का? नाही जात. 11ने 12ने 13ने 14ने आता जाणार नाही. येईल लक्षात. म्हणजे आपल्या विभाजकाच्या संख्या किती झाल्या पहा आता. ही 1, ही 2 3 4 5 6 7 8 9 10. किती विभाजक झाले एकूण विभाजक जर म्हटलं तर याचं उत्तर येईल 10. मग मला सांगा विभाजकाच्या जर जोड्या म्हटलं तर काय उत्तर यायला पाहिजे. त्याचं उत्तर यायला पाहिजे याच्या निम्मे 5. हे जोड्या 1 2 3 4 आणि 5 येईल लक्षात. चला लिहून टाका. याच्यानंतरचा चौथा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4. त्याच्यामधला प्रश्न पहिला. घरातील 13 सदस्यांचा एकूण खर्च रोजचा 1716 रुपये आहे. तर प्रत्येक सदस्यांचा एका दिवसाचा खर्च किती. आपल्याला एका दिवसाचा खर्च काढायचा आहे. आणि हा जो खर्च आहे कशाचा आहे 13 सदस्यांचा एकूण खर्च आहे. तर पहा या ठिकाणी सोडवता येईल आपल्याला. हा लिहितोय मी 1716 आणि याला 13ने भागून टाकू. म्हणजेच काय आपल्याला एका दिवसाचा खर्च मिळते तुम्हाला. ठीक आहे. फक्त भागाकार करायची गरज आहे. आता असं भागता नसेल येत तर बाजूला घेऊन भागतोय. पहा या ठिकाणी घेतो याला. हे किती 1716 आणि याला कितीने भागतायत असं 13ने. ओके. 13 1 13 राहिली किती या ठिकाणी हे 4. हा घेतोय 1. हा 13 त्रिक 39. ओके. किती राहिले या ठिकाणी 2. हा घेतोय मी 6. म्हणजेच काय 13 दुणे हे झाले 26. इथे बाकी राहिले 0. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं ते 132 असं हे उत्तर मिळते तुम्हाला. फक्त एक भागाकार करायची गरज आहे. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक प्रश्न बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर याच्यातला चौथा, प्रश्न क्रमांक दुसरा आला आहे. ठीक आहे. काय म्हटलं आहे शेतातील 18 मजुरांची रोजची मजुरी 3780 रुपये आहे. तर प्रत्येक मजुराला रोजची मजुरी किती मिळेल. रोजची मजुरी काढायची आहे म्हणजे भागाकारच करायचा आहे आपल्याला. काय करता येईल पहा या ठिकाणी. हा लिहून घेतो 3780 आणि याला कितीने भागायचं आहे आपल्याला 18ने. 18 मजुराने जर आपण भागितलं तर एका मजुराची रोजची आपल्याला पेमेंट किंवा मजुरी मिळते. ठीक आहे ना. तर पहा हे किती मिळते हे सोडवण्यासाठी बाजूला घेऊन घेतो परत. 3700 या ठिकाणी घेतोय. थोडं दूर घेऊ आपण. पहा 3700 किती आहे 80. ओके. याला कितीने भागायचं आहे आपल्याला 18ने. काळजीपूर्वक लक्ष द्या.
18 दुणे 36. ओके, राहिला किती 37 मधून 36 गेले, राहिला 1. ठीक आहे, त्यानंतर हा घेतो इथे 8. बस 18 1 18. हा पूर्ण भाग गेला, शून्य राहिला, हा शून्य इथे द्यायचा आहे तर इथे देऊन द्या 1 म्हणजे झालंच. राहिला किती उत्तर तुमचं 210. या ठिकाणी लिहून टाकतोय आपण 210. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. म्हणजे मजुराला रोजची मजुरी किती मिळेल तर ती 210 रुपये मिळेल. ठीक आहे, चला प्रकार नंबर आता 5 बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 5. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. रामला महिन्याचा पगार 6320 रुपये आहे. रामला किती आहे 6320 रुपये आहे. श्यामला रामपेक्षा, जो श्याम आहे त्याला रामपेक्षा 25280 रुपये जास्त पगार मिळतो. तर श्यामला रामपेक्षा किती पट पगार मिळतो. पट म्हणजे काय तर भागाकार करणे. येईल लक्षात. तर पहा, आता पहिले आपण दोघांचा पगार काढून घेऊ. रामला किती आहे पहा, या ठिकाणी लिहितो मी रामचा पगार किती आहे 6320. किती आहे 6320. आणि श्यामला किती पगार मिळतो, श्यामला किती मिळतोय पहा, रामपेक्षा 25280. म्हणजे रामला जेवढे मिळते तेवढे तर मिळणारच आहे याला. येईल लक्षात. पण याच्या व्यतिरिक्त किती मिळत आहे याला, किती मिळत आहे 25280. मी या ठिकाणी प्लस करतो 25280. येईल लक्षात. आता या दोघांची बेरीज करून घेऊ म्हणजेच काय होईल, श्यामचा पूर्ण पगार मिळते. मग पहा 0 0 या ठिकाणी आला 0. त्यानंतर हा 8 8 आणि 2 10 10शी 0 राहिला 1. हा 3 आणि हा 3 3 आणि 3 6. त्यानंतर हा 5 5 आणि 6 11 11शी 1 राहिला 1 1 आणि 2 हे झाले 3. याचा अर्थ श्यामचा पूर्ण पगार किती 31600. हा झाला 31600. मग यांनी काय म्हटलं आहे तर श्यामला रामपेक्षा किती पट पगार आहे. पट पगार आहे म्हणजे काय करता येईल पहा. आता श्यामचा पगार किती 31600. हे लिहून घेतोय मी पहा, या ठिकाणी लिहितोय बाजूला पहा 31600. ओके, आणि याला कितीने भागायचं आहे आपल्याला 6320 ने. म्हणजे पट मिळते आता आपल्याला 6320 ने. येईल लक्षात. आता हा भागितलं तुम्ही तर आपल्याला पट कशाचे मिळेल, श्यामला रामपेक्षा किती पट पगार जास्त आहे. तर पहा, लक्ष द्या. आता हे मोठी संख्या दिसत आहे, भागणं थोडं कठीण जाते. मग अशा वेळेस काय करायचं, या संख्येचा गुणाकार करायचा. तो गुणाकार साधारणतः 30च्या जवळपास किंवा 31च्या जवळपास आला पाहिजे. मग पहा 6 5 30 येतात जवळपास. म्हणजे 5ने जर याला गुणलं तर हा जर अंक निघत असेल किंवा ही जर संख्या मिळत असेल तर याचा भागाकार 5 येऊ शकते. शक्यता आहे, पाहू आपण करून. पहा, या ठिकाणी लिहितोय मी 6320 ला मी 5ने गुणतोय. आपला अंक जर किंवा संख्या ही जर निघाली तर उत्तर आपलं बरोबर येईल. 5 0 0 5 दुणे 10 1 राहिला 5 त्रिक 15 आणि 1 16 1 राहिला 5 सक 30 आणि 1 31. आला बरोबर 31600 31600. याचा अर्थ काय तर याने जर याने भागलं तर उत्तर काय येते तुमचं हे 5 पट येते. काय येते 5 पट. येईल लक्षात. आता हे गुणाकार वगैरे या पद्धतीने करून पाहायचं थोडं सोपं जाते, कारण याला भागणं हे काही सोपं नाही, कठीण जाईल. येईल लक्षात. चला लिहून टाका किती पट आहे ते 5 पट. याच पद्धतीचं परत एक उदाहरण पाहू आता आपण. पहा, प्रकार नंबर हा 5. प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. सोनूला महिन्याचा पगार 3000 रुपये आहे. मोनूला सोनूपेक्षा 18000 रुपये जास्त पगार मिळतो. तर मोनूला सोनूपेक्षा किती पट पगार मिळतो. ठीक आहे ना. दोघांचा पगार पहिले काढून घेऊ. सोनूचा किती आहे पहा, सोनूला पगार मिळतो फक्त 3000 रुपये. ठीक आहे. आणि मोनूला किती, मोनूचं काढण्यासाठी 3000 तर पहिले लिहून घ्या, कारण जेवढा सोनूला आहे तेवढा मोनूला मिळतो. त्याच्यापेक्षा जास्त किती मिळतो 18000 मिळतो. हे 18000 लिहून टाकले. मग मला सांगा मोनूचा पगार किती 18000 आणि 3000 हे झाले त्याचा 21000 पगार. येईल लक्षात. आता यांनी म्हटलं काय मोनूला सोनूपेक्षा किती पट आहे. या मोनूला किती पट जास्त आहे सोनूपेक्षा. म्हणजे या ठिकाणी करायचं काय तुम्हाला आता 21000ला हे बघा लिहून घेतोय. या 21000ला कितीने भागायचं आहे तुम्हाला 3000ने. किती हजाराने तर 3000 बस झालाय. आता याचा भाग पूर्ण जातो पहा 0 0 0 0 0 0 घडला 3 7 21 म्हणजे काय 7 पट असं हे उत्तर मिळते तुम्हाला. किती पट 7 पट. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 6. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय पहा. 16 किलोग्रॅम साखरेच्या 500 ग्रॅमची एक याप्रमाणे एकूण किती पिशव्या तयार होतील. 16 किलोग्रॅम साखर आहे, 500 ग्रॅमच्या पिशव्या तयार करायच्या. मग किती पिशव्या होतील तर मला सांगा 16 किलोग्रॅम
म्हणजे किती ग्रॅम, कारण आपल्याला एकाच परिमाणात आणावं लागेल, ठीक आहे ना, पहिले नंतर भागता येईल. तर पहा 16 किलोग्रॅम म्हणजे लक्षात घ्या 16 किलोग्रॅम बरोबर 16,000 ग्रॅम. काय 16 किलोग्रॅम हे किलोग्रॅम आहे, तर इकडे काय बरोबर 16,000 ग्रॅम होईल. येईल लक्षात. मग मला एक सांगा तुम्ही, आता हे परिमाण सारखं झालं, कुठलं ग्रॅम आणि हे ग्रॅम झालं. ओके, मग काय करता येईल पहा, या ठिकाणी लिहितो मी 16,000 ग्रॅम भागेला किती, तर 500 ग्रॅम. बस झालं, एका परिमाणात लिहिलं म्हणून भागू शकतो. आता आपण पहा 0 0 0 0 कटला, 5ने याला भाग देतोय, 5 1 5, 5 त्रिक 15, येईल लक्षात, 1 राहिला आणि 5 दुने 10, म्हणजे एकूण किती पिशव्या तयार होतील 500 ग्रॅमच्या, तर 32 पिशव्या तयार होतील. येईल लक्षात. फक्त भागाकार करायचा आहे तुम्हाला, पण परिमाण पहिले सारखं करून घ्या. हे ग्रॅम आहे तर याला ग्रॅम करून घ्या, नंतर भागून टाका. येईल लक्षात. चला त्यानंतरचा परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 6 त्याच्यामधला प्रश्न क्रमांक दुसरा. काय म्हटलं आहे पहा, 27 किलोग्रॅम पालकाच्या भाजीची 250 ग्रॅमची एक जुडी तयार केली तर अशा किती जुड्या तयार होतील. पालकाच्या भाजीच्या जुड्या तयार करायच्या आहेत. एकूण पालक आहे 27 किलो, आपल्याला 250 ग्रॅमची एक जुडी तयार करायची आहे. म्हणजे काय करता येईल पहा, या किलोला पहिले ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजेच काय पहा, या ठिकाणी आहे आपल्याकडं 27 kg, ठीक आहे. बरोबर काय होईल, 27 किलोचे काय होईल 27,000 किलोग्रॅम होईल. काय होईल, हे ग्रॅममध्ये होऊन जाईल. लक्षात, हे झाले ग्रॅम. आता मला एक सांगा, आता हे 27,000 ग्रॅम झालं, त्याला कितीने भागता येईल आपल्याला, 250 ग्रॅमने. ग्रॅमने ग्रॅमला भागता येतो, म्हणजेच काय करता येईल, या ठिकाणी लिहितो आहे पहा मी, हे लिहिले आहेत मी 27,000 आणि भागाकारात काय तर 250. ओके, बस झाला. हे सोडवलं की उत्तर मिळते पहा. 0 0 कटला, 5ने भाग देतोय पहा, 5 5 25. लक्ष द्या, 5 5 25 इथे देतोय, 5 5 25, 2 राहिले यातले, 5 चोक 20 आणि हा एक 0, हा पूर्ण कटला. येईल लक्षात. परत 5ने भाग द्यायचा आहे 540ला. पहा लक्ष द्या, 5 1 5. ओके, 5 1 5 किती राहिले या ठिकाणी, काहीच नाही राहिले. 4ला भाग जातो का 5 नाही, मग एक 0 घ्या. आता 5 8 40 पूर्ण भाग गेला, म्हणजे 5ने जर 540ला भागला तर किती उत्तर मिळते तुम्हाला, ते 108. एकंदरीत एकूण जोड्या किती तयार होत आहे पहा, या ठिकाणी 108 जोड्या तयार होतील. किती ग्रॅमच्या, 250 ग्रॅमची एक, याप्रमाणे 108 जोड्या. येईल लक्षात. चला यानंतरचा प्रकार बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, 5ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती. किती अंकी, 2 अंकी संख्या. मग मला एक सांगा, आपल्याला 1 ते अनंतापर्यंत 1 अंकी संख्या किती आहे, तर 9. 1 ते 9 पर्यंत. येईल लक्षात. आणि 1 ते अनंतापर्यंत 2 अंकी संख्या किती आहे, 2 अंकी संख्या कोणत्या कोणत्या पहा, 10 पासून तर 99 पर्यंत. कारण 10च्या पूर्वी गेलो आपण तर 1 अंकी संख्या मिळते, आणि 99च्या नंतर गेलो आपण तर 3 अंकी संख्या मिळते. म्हणजे ह्या झाल्या 2 अंकी संख्या. मग किती, ह्याच्या दरम्यान आहे पूर्ण किती संख्या, तर 90 संख्या. किती आहे, 90 संख्या. म्हणजे 2 अंकी संख्या किती, तर 90. तुम्हाला हे माहीतच असेल, 1 अंकी संख्या किती असते, 9. 2 अंकी किती असते, 90. 3 अंकी किती असते, 900. 4 अंकी किती असते, 9000. हे पण पद्धत माहिती असेल तुम्हाला. तर आता यांनी काय म्हटलं आहे पहा, हे गोष्टी लक्षात घ्या, ठीक आहे. याच्यानंतर पहा, आता 5ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती. मग 2 अंकी संख्या किती आहे ते पहिले लिहून घेऊ. पहा लक्ष द्या, 2 अंकी संख्या किती आहे, तर 90 आहे. या 90ला या 5ने भागून टाकायचं, असं. हे लक्षात, डायरेक्ट उत्तर मिळते आपल्याला. पहा 5ने भागला तर काय होते, 5 1 5, म्हणजे या ठिकाणी राहिले 4 आणि 5 48. हे झालं आपलं उत्तर. हे लक्षात. 5ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहे, तर 18 संख्या आहे. येईल लक्षात. पहा एकदा चेक कसं करून घेऊ आपण पूर्ण. पहा लक्ष द्या, चेक करायची गरज नाही तरी एकदा पाहून घेऊ. पहा आता 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या पाहू. 5ला 5ने भाग जाते, पण मला सांगा 5 ही संख्या किंवा अंक हे 2 अंकी आहे का, नाही, एकच अंकी आहे. म्हणजे हे चालणार नाही. हा आता 5ने भाग जाणारी पहिली संख्या मग 10, दुसरी 15, 20, 25, 30, 35, 40. हे काढून टाकतोय. हा त्यानंतर 45, 50. लक्ष द्या, 50 झाले, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90. येईल लक्षात. 90च्या नंतर परत 95 आहेत. हे 95 मी लिहून घेतले. मग 100 येईल का, 100लाही 5ने भाग जाते, मान्य आहे,
पण 100 हे 2 अंकी संख्या आहे का? नाही, 3 अंकी संख्या, म्हणजे तेही चालत नाही. आता या संख्या किती झाल्या पाहिजे आपल्या? 18 होईल का? पाहून घेऊ, एकदा मोजूनच घेऊ. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. येईल लक्षात? हे आहे ते गणित. पण अशा पद्धतीने सोडून घ्यायचं का आपण? नाही. तर करायचं काय? 2 अंकी म्हटलं तर 90 घ्या, 3 अंकी म्हटलं तर 900 घ्या. जे संख्या दिल्या त्याने त्याला भागून टाका, बस झालं. डायरेक्ट उत्तर मिळेल तुम्हाला किती? 18. येईल लक्षात? याच पद्धतीचं परत एक गणित सोडवू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे? 4 ने भाग जाणाऱ्या एकूण 4 अंकी संख्या किती? 4 अंकी संख्या विचारल्या आहेत. मग 4 अंकी संख्या म्हणजे काय? तर आपण 2 अंकी संख्या वगैरे बघितलं. आता 4 अंकी संख्या म्हणजे त्याच पद्धतीनं काय? तर 9 वर किती शून्य? हे 3 शून्य. हे 4 अंकी संख्या 1 2 3 4 ह्या झाल्या 4 अंकी संख्या. 1 अंकी संख्या म्हटलं तर काय? मी पूर्वीच सांगितलं तुम्हाला, 1 अंकी संख्या 9 आहे, 2 अंकी 90 आहे, 3 अंकी किती आहे? तर 900 आहे, आणि 4 अंकी किती आहे? तर मग हे 9000 आहे. म्हणून हे 4 अंकी मी 9000 लिहिलं आहे. 1 2 3 4. मग याला कितीने भागायचं? या 4ने. या 4ने याला भागितलं की आपलं काय मिळते? उत्तर मिळते. येईल लक्षात? चला भागून टाकू. पहा, लक्ष द्या थोडं. आता याला डायरेक्ट भागण्यापेक्षा बाजूला घेतो, म्हणजे चांगलं लक्षात येईल तुमच्या. हा घेतला मी 9000 पूर्ण. ओके, याला कितीने भागायचं आहे आपल्याला? 4ने. पहा, लक्ष द्या. 4 दुने 8, 9 मधून 8 गेला, 1 राहिला. हा शून्य इथे घेतोय, हा शून्य मी इथे घेतला. ओके, 4 दुने परत 8, हे किती राहिले? 2. आता हा शून्य इथे घेतोय. 4 पंच पूर्ण 20, आणि उरलेला शून्य इथे द्या. म्हणजे काय राहिलं उत्तर तुमचं? 2250. याला इथे लिहून टाकतो मी, 2250. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात? काहीही चेक करून पाहायची गरज नाही. याच्यापूर्वी आपण विस्तृत रूपात पाहिलंच होतं. ठीक आहे ना? चला त्यानंतरचा प्रकार बघूयात आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय? पहा, 30 मीटर लांब असलेल्या तारेला 5 ठिकाणी समान अंतराने कापल्यास प्रति तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल? लक्षात? कापल्यास म्हणजे काय? आपल्याला कापा मारायचा आहे त्याच्यावर. ठीक आहे ना? तर प्रति तुकडा हा किती मीटर लांबीचा मिळेल असं ते म्हणत आहे. मला सांगा, एकूण किती मीटर आहे? 30 मीटर. या 30 मीटरला भागायचं कितीने? 5ने नाही, तर 1 प्लस करायचं, याच्यात 6ने भागायचं. मग तुम्ही म्हणाल की सर 6ने का बरं भागायचं? 1 प्लस का बरं केला? तर ते सांगतोय. पहा, लक्ष द्या. समजा ही मीटरची पट्टी आहे. ठीक आहे ना? आता पहा, कापल्यास म्हटलं किती ठिकाणी? 5 ठिकाणी समान अंतराने कापायचं. कापा मारायचे आपल्याला किती? 5 मारायचे आहे. पहा, 1 2 3 4 आणि 5 कापा मारल्या मी. किती कापा मारल्या? 5 ठिकाणी. मला सांगा तुकडे किती पडले? पहा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. म्हणजेच काय? जेवढ्या आपण कापा मारू त्याच्यापेक्षा जास्त एक तुकडा मिळतो. येत्या लक्षात? म्हणजे कापा किती झाल्या या ठिकाणी? 5, आणि तुकडे किती झाले? 6. म्हणजे 1ने वाढला, म्हणून या ठिकाणी 1 आपल्याला प्लस करायचा आहे. येईल लक्षात? बस झाला. हे सोडवलं की उत्तर मिळते. आता पहा, हे 30 असेच लिहून टाका. याला कितीने भागू? 6ने भागतोय. 5 आणि 1 6 लिहिलं. 6 1 6, 6 पंच 30. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? ते 5. म्हणजे प्रति तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल? तर 5 मीटर लांबीचा मिळेल. येईल लक्षात? पण समजा तुम्ही याला 5ने जर भागितलं तर उत्तर तुमचं 5 नाही निघत, ते 6 निघते. ते 100% चुकीचं असते. येईल लक्षात? चला व्यवस्थित पहा, लक्ष द्या. चला त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा त्याच पद्धतीचा पाहू आपण. 56 मीटर लांब असलेल्या तारेला 7 ठिकाणी समान अंतराने कापल्यास प्रति तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल? आता किती ठिकाणी म्हटलं? 7 ठिकाणी कापा मारायचे आहे. म्हणजे हा 56 पहिले लिहून घेतोय, आणि याला कितीने भागू? 7ने की 8ने? तर 1 प्लस करा, आणि कितीने भागायचं? 8ने. तेव्हा उत्तर मिळते. हे काय लिहाल? 56 भागेला काय? 8. हे 1 का बरं प्लस केला? लक्षात आलं ना? 7 कापा मारला तर त्याचे तुकडे किती पडतात? 8 तुकडे पडतात, म्हणून 1 प्लस केला आहे. आता 8 1 8 आणि 8 7 56. म्हणजे आपलं उत्तर काय मिळते? हे 7. येईल लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 9 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हणत आहे? पहा, एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले. त्यांना 2ने भागायचं होतं, त्याने 2ने गुणले, तर उत्तर 16 आले. तर उत्तर काय आले? 16 आले. तर बरोबर उत्तर कोणते? आता बरोबर उत्तर आपल्याला काढायचं आहे. थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, अतिशय सोप्या पद्धतीने सांगतोय. काय म्हटलात? एका संख्येला, आता ही एक संख्या x घेऊ. ठीक आहे?
त्याने 2ने भागण्याऐवजी 2ने भागायचं होतं, पण त्यांनी काय केलं 2ने गुणून टाकलं. या संख्येला त्यांनी 2ने गुणलं तर उत्तर किती आलं 16 आलं. त्यांना या संख्येला 2ने भागायचं होतं, ते नंतर पाहू आता आपण, ठीक आहे ना. 2ने गुणलं तर उत्तर किती आलं 16 आलं. हे उत्तर कशाचं आहे 2ने गुणल्यानंतर आलेलं उत्तर आहे किती 16. मग याची एक्सची रेट काढता येते आपल्याला. पहा एक्सची रेट काढण्यासाठी काय x बरोबर हा 16 भागाकारात काही झाला गुणाकारातला भागाकारात, म्हणजे x बरोबर किती 2ने जर 16ला भागलं तर का किती मिळते तुम्हाला 8. म्हणजे एक्सची रेट किती मिळाली 8. म्हणजे ते ती संख्या आहे, ती संख्या कोणती आहे आपली 8. या संख्येचं जर उत्तर काढायचं आहे आपल्याला, म्हणजेच काय तर बरोबर उत्तर कोणते म्हटलं आहे त्यांनी, मग बरोबर उत्तर काय राहील ही संख्या या संख्येला म्हणजे 8ला कितीने भागायचं आहे तुम्हाला 2ने भागायचं आहे. बस झालं. किती राहिलं उत्तर हे 4. येईल लक्षात. बस झालं. 2ने भागल्यानंतर उत्तर काय 4. तर बरोबर उत्तर काय येईल आपलं हे 4 येईल. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 9 त्याच्यामधला दुसरा प्रश्न आहे हा. काय म्हटलं आहे एका संख्येला 4ने भागण्याऐवजी 4ने गुणले तर उत्तर 32 आले तर बरोबर उत्तर किती. याच्या पूर्वी जे सोडवलं गणित आपण त्याच पद्धतीचं यालाही सोडू. पहा लक्ष द्या. एका संख्येला 4ने भागण्याऐवजी 4ने गुणलं, एका संख्येला 4ने गुणलं तर उत्तर किती आलं ते 32 आलं. याच्यावरनं काय काढता येईल आपल्याला ती संख्या मिळते. मग पहा x बरोबर काय 32 भागाकारात काय 4. ओके. तर एक्सची रेट काय 4 1 4 4 8 32 म्हणजे x बरोबर काय आपला 8. मग 8 म्हणजे काय ती संख्या आहे. ओके. मग या 8ला या ठिकाणी ठेवून 8ला कितीने भागायचं आहे तुम्हाला. पहा 4ने भागण्याऐवजी म्हणजे 4ने याला भागून टाकू आता आपण. 4ने जर भागलं 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे आपलं उत्तर काय मिळते ते 2. येईल लक्षात. चला व्यवस्थित लक्षपूर्वक ते करा, तुमच्या लक्षात व्यवस्थित येऊन जाईल ते, ठीक आहे ना. चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 10 त्याच्यातला पहिला प्रश्न काय म्हटला आहे पहा. एका संख्येची 2 पट व 3 पट काय 2 पट व 3 पट यांची बेरीज 280 आहे तर ती संख्या कोणती. तर ती संख्या कोणती. एक छोटंसं एक सूत्र वापरू आपण याच्यामध्ये. सूत्राची गरज नाही तरी पण एक लिहून देतोय पहा तुम्हाला की एकूण बेरीज काय करता येईल आपल्याला. एकूण बेरीज भागेला एकूण पट. एकूण पट येईल लक्षात. आता मला सांगा एकूण बेरीज किती आहे आपल्याकडे. एकूण बेरीज आहे 280. ओके. आणि एकूण पट किती आहे 2 पट आणि 3 पट. मला सांगा 2 अधिक 3 किती झाले ते 5. खाली लिहून घेतो आहे पहा 280 भागेला किती ते 5. बस झालं. हे जर भागलं की उत्तर मिळते. पहा 5 5 25 याच्यातले किती राहिले 3. ओके. आणि 5 सक 30 म्हणजे हा पूर्ण भाग गेला कितीने 56ने. येईल लक्षात तुमच्या. म्हणजे एकंदरीत तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती राहणार आहे 56 राहणार आहे. ते पाहून घ्यायचं. 56 गुणिले 2 करा आणि 56 गुणिले 3 करा. या दोघांची जर बेरीज केली तर बरोबर 280 तुम्हाला मिळते. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 10 त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 एका संख्येची 4 पट व 5 पट यांची बेरीज 468 आहे तर ती संख्या कोणती. बेरीज किती आहे 468. आता सूत्र माहितीच आहे तुम्हाला. एकूण बेरीज आणि काय एकूण पट म्हणजेच काय 468 सुरुवातीला लिहून घेतो आहे आणि भागाकारात काय तर 4 आणि 5 4 अधिक 5. ओके. किती होते पाहू आता. हे 468 असेच राहील आणि हे किती 4 आणि 5 9. 9ने भाग देऊन देऊ आता. पहा 9 5 45 1 राहिला आणि 9 दुने 18 म्हणजे एकूण उत्तर किती आलं ते 52. म्हणजेच काय 52 गुणिले 4 करा आणि 52 गुणिले 5 करा. यांची जर बेरीज केली तुम्ही तर किती होते 468 येईल लक्षात. तर पहा या पद्धतीचे हे जे काही भागाकारावर गणित आहे हे पूर्ण संपलेले आहे. याच्यापूर्वी आपण बेरीज वजाबाकी गुणाकार आणि हा भागाकार ह्या 4 मूलभूत क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहे. तर 4 क्रिया आहे व्यवस्थित तुम्ही करा म्हणजे पुढले गणित तुम्हाला व्यवस्थित असे सोडवता येईल. ठीक आहे. तर थांबून जाऊ. धन्यवाद.